यानंतर एक सविस्तर बातमी पाहूयात। आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत। आदित्य ठाकरे आज ज्या हॉटेल बाहेर थांबलेत, यावेळेस त्याच हॉटेल बाहेर भाजपकडून आंदोलन केलं जाईल। ज्या हॉटेलमध्ये आदित्य ठाकरेंचा मुक्काम असेल त्या हॉटेल बाहेर भाजप आंदोलन करणार आहे। सकाळी 9 वाजता अर्थातच अगदी थोड्याच वेळात भाजपकडून आंदोलन केलं जाणार आहे। आदित्य ठाकरेंविरोधात हे आंदोलन केलं जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी काल जळगावात आले होते, तेव्हा ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यालाच उत्तर म्हणून भाजपकडून आज आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याविरोधात आंदोलन केलं जाणार आहे। आदित्य ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत त्याच हॉटेल बाहेरून हे आंदोलन केलं जाईल। आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। असं असतानाच ते ज्या हॉटेल बाहेर थांबले आहेत त्या ठिकाणी भाजपकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। आपण सध्या संभाजीनगरच्या रामा हॉटेल समोर उभा आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो। एकीकडे भाजपने या आदित्य ठाकरे ज्या हॉटेल बाहेर थांबले त्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला असताना दुसरीकडे ठाकरे गटाने देखील याच हॉटेल बाहेर भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे। त्यामुळे भाजप विरुद्ध ठाकरे गट असा सामना या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच आता या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आता 9 वाजता या भाजपच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि त्याचवेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यांनी देखील यावेळी जे आहे तर आंदोलनाचा इशारा दिला आहे। त्यामुळे आता भाजप विरुद्ध ठाकरे गट असा सामना या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। आता हे आंदोलन पोलीस कसं हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।